आपण रोज देवासमोर आरती करतो, पण कधी विचार केला आहे का, आरती नेमकी का करतात? आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पूजा आणि आरतीला विशेष स्थान आहे. मंदिर असो किंवा घरातील देवघर, पूजा शेवटी आरतीनेच पूर्ण होते. लहानपणापासून आपण पाहतो की दिवा लावून देवासमोर गोल फिरवला जातो. पण प्रश्न असा आहे की ही आरती का केली जाते? आज आपण आरतीमागचा खरा अर्थ, इतिहास आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. आरती करण्याची परंपरा वैदिक काळापासून सुरू झाली आहे. प्राचीन काळात यज्ञामध्ये अग्नीला देवतेचं स्वरूप मानले जात होते. अग्नी हा पवित्रता, ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रतीक आहे. हळूहळू यज्ञातूनच दिवा लावून देवासमोर फिरवण्याची पद्धत सुरू झाली. ही क्रिया म्हणजे देवाला प्रकाश अर्पण करणे आणि आपल्या भक्तीची भावना व्यक्त करणे. 1. प्रकाशाचे प्रतीक. आरतीमध्ये लावलेला दिवा हा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देण्याचं प्रतीक आहे. 2. ऊर्जेचा प्रभाव. दिव्याची ज्योत आणि घंटानाद यामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा कमी होते आणि सकारात्मक स्पंदने निर्माण होतात. 3. पंचतत्वांचे संतुलन. आरतीमध्ये अग्नी म्हणजे दिवा, वायू म्हणजे धूप, आकाश म्हणजे मंत्रोच्चार, पृथ्वी म्हणजे फुले, जल म्हणजे पाणी या पंचतत्वांचा समावेश असतो. 4. मानसिक एकाग्रता. आरती करताना मन एका बिंदूवर केंद्रित होते, ज्यामुळे ध्यानासारखा परिणाम होतो आणि मन शांत होते. म्हणूनच आरती ही फक्त परंपरा नाही, तर ती आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया आहे. ती आपल्या श्रद्धेला ऊर्जा देते आणि घरात सकारात्मक वातावरण निर्माण करते. तर तुम्हाला काय वाटतं? आपण फक्त परंपरा म्हणून आरती करतो की तिचा खरा अर्थ समजून घेतो? आणि आजपासून आरती करताना तुम्ही कोणती गोष्ट बदलणार आहात? अशाच परंपरांमागील खरे अर्थ जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा.